कर्जत आणि खालापूर विधानसभा मतदारसंघात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका शिवसेना ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनी परिवर्तन विकास आघाडी माध्यमातून एकत्र येत निवडणूक लढणार आहेत। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात कर्जत तालुक्यातील कळंब जिल्हा परिषद गटासाठी नारायण डामसे, कडावमधून बाबू घारे तर खालापूर तालुक्यातील अतकर गावमधून श्रद्धा साखरे, चौकमधून वैशाली खैर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तसेच उर्वरित उमेदवार लवकरच जाहीर केल्या जातील अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी दिली आहे। या प्रसंगी कर्जत खालापूर तालुक्यातील शिवसेना ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते। आज या ठिकाणी आपल्याला बोलवण्याचं कारण एकच, ते आजच कर्जत नगरपालिकेमध्ये परिवर्तन विकास आघाडीचा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष दोघं त्या ठिकाणी नगराध्यक्ष 8 दिवसापूर्वी त्या ठिकाणी म्हणून केले। आज आपण उपनगराध्यक्षाचं इलेक्शन झालं आणि उपनगराध्यक्ष त्या ठिकाणी झाले। कर्जत मायबाप जनतेने परिवर्तन आघाडीवर विश्वास ठेवला आणि न भूतो न भविष्य असं 4,500 मताचा मतदान नगराध्यक्ष त्या ठिकाणी ते विजय झाला। त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कर्जत मायबाप जनतेचे मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो। आणि येणारी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या मतदारसंघामध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून लढवावी अशा आम्ही दोन्ही कार्यकर्त्यांच्या आग्रही मागण्या असल्यामुळे आज सर्वांच्या साक्षीने कर्जत खालून मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष हे परिवर्तन आघाडी म्हणून या ठिकाणी एकत्रितपणे इलेक्शनला सामोरे जाणार आहेत। ज्येष्ठ मित्र आमचे राष्ट्रवादी पार्टीचे नारायण डामसे यांची कळंब जिल्हा परिषदसाठी आज सर्वांच्या मते परिवर्तन आघाडीतर्फे उमेदवारी या ठिकाणी जाहीर करतो। तसेच कडाव जिल्हा परिषद गटासाठी श्री मारुती बाबू घारे, शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष यांची उमेदवारी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आज ठिकाणी जाहीर करतो। तसेच खालापूर तालुक्यामध्ये सौ श्रद्धा अंकित साखरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अत्तरगाव जिल्हा परिषद यांची उमेदवारी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून ठिकाणी जाहीर होते। तसेच चौक जिल्हा परिषद गटासाठी वैशाली विष्णू खैर यांची उमेदवारी परिवर्तन विकास आघाडीतर्फे आज या ठिकाणी आम्ही जाहीर करतो। आणि येणाऱ्या दिवसामध्ये कर्जत असेल, खालापूर असेल, या दोन्ही जिल्हा परिषदच्या कर्जत जिल्हा परिषदमध्ये 4 आणि तिकडे राहिलेल्या 3 सीट या येणाऱ्या दिवसामध्ये टप्प्याटप्प्यात ठिकाणी आम्ही जाहीर करू आणि त्याची माहिती आपल्याला सगळ्यात पत्रकार बंधूंना त्या ठिकाणी देऊ। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।